नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 6. मुंबईसारख्या शहरात नोकरीला लागल्यावर दिवस, महिने आणि वर्ष यांचा हिशोब ठेवणं किती कठीण काम आहे याचा प्रत्यय आदितीला येत होता. सकाळी उठून लोकल ट्रेन पकडून लटकत धक्के खात बस गाठून कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं आणि दिवसभर काम करून पुन्हा त्याच चक्रातून उलटं जात रात्री सुखरूप घरी पोहोचणं म्हणजे एक दिवसावर निकरानं कष्टानं लढत मिळवलेला विजय असं तिला वाटायला लागलं होतं. एक सुखद गोष्ट म्हणजे त्यावर्षी डिसेंबरचा महिना चालू झाला आणि किंचित गुलाबी थंडी पडायला लागली होती. अर्थात मुंबईची थंडी ती पडून पडून किती पडणार. आदिती रोज सकाळी लवकर निघत होती. त्यावेळी सूर्य खट्याळ मुलासारखा धुक्या आड लपून वाकुल्या दाखवत असे. रस्त्यावर अपवाद म्हणून तुरळक गर्दी थंडीचं अस्तित्व पटवत असे. वातावरणात हलकासा गारवा असे. नेमका त्यावेळी सकाळच्या हलक्या धुक्यात चालताना आदितीला समुद्रावर भेटलेला तो तरुण आठवे आणि मग तिला स्वतःशी हसू येई. इतक्या लोकातनं नेमका तोच तरुण का आठवावा. कधी कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी. हे गीत तिच्या ओठांवर सहज येई आणि त्या खुशीत तिची पावलं वेगात पुढे पडायला लागत. आदिती, इतरांना हसता हसता शेवटी तूही वेडेपणा करायला लागलीस ना. कोण कुठला तरुण 5 मिनटं भेटतो आणि तुला कधीही आठवायला लागतो. हा प्रश्न विचारून ती स्वतःला आवरू पाहत होती आणि प्रत्येक वेळी पराभूत होत होती. तिला तिचे कॉलेजमधले दिवस आठवले. कॉलेजमध्ये तिच्यात आणि मैत्रिणी चेष्टा मस्करी चाले. तिच्या जवळच्या मैत्रिणीला सुलभाला कोणी तरुण आवडला की ती दिवसभर त्याच्याबद्दल बोलत राही. आदितीला हा वेडेपणा वाटत असे. एका क्षणात कोणाच्याही प्रेमात पडणं म्हणजे तिला शुद्ध मूर्खपणा वाटत असे. अशा वेडगळपणाविरुद्ध लेक्चर द्यायला ती मागे पुढे पाहत नव्हती आणि आज मात्र काही क्षणापुरता भेटलेला तो तरुण पुन्हा कधी भेटेल याचा ती विचार करायला लागली होती. त्याचं आवडलेलं रूप ती पुन्हा आठवायला लागली. दिसायला तो चांगल्या घरातला वाटला. नोकरी करत असावा का बिझनेस असावा त्याचा स्वतःचा. मुंबईत ज्याचा काहीही ठावठिकाणा माहिती नाही त्याचा एवढ्या माणसांच्या गर्दीत विचार करणं किती बिनबुडाचं. पण अलीकडे तो वेडेपणा ती करू लागली होती. मधूनच तो तिच्याकडे त्याच्या तपकिरी डोळ्यातनं बघतोय असा तिला भास होई. मन खरंच किती वेडा असतं. मनात अशाच गोड विचारांचा हात धरून ती स्टेशनवर पोचत होती. ट्रेन पकडत होती आणि मुंबईत सबकुछ ठीक म्हणताना लोकलला गर्दी वाढत होती. वर्षभरात वाढती लोकसंख्या, वाढती गर्दी, वाढती ईर्ष्या आणि वाढती स्पर्धा अशा सगळ्या वाढत्या गोष्टींची गर्दी झाली. लोकलनं प्रवास करताना रेल्वेच्या पटरीच्या दोन्ही किनाऱ्यांवर बसून सगळेच विधी निर्लज्जपणे करणाऱ्या लोकांना बघणं म्हणजे फार मोठी शिक्षा होती. काही लोक नाईलाजानं तर काही सवयीनं आरामात तांब्या घेऊन बसणारे. काही जण मुद्दामच ट्रेनमधल्या स्त्रियांना बघून अश्लील चाळे करणारे. आदितीला अशा लोकांना पाहून वाटे की तापलेल्या सळईचे डाग द्यावेत यांना. ही एक तरा. तर काही आंबट शौकीन रेल्वेच्या पुलावरून जाताना येताना संधी साधून धक्का मारणारे. बहुतेक मुली ओढणी सावरत मान खाली घालून चालत. आपणच काही गुन्हा केलाय असं वाटून गोऱ्या मोऱ्या होत. तिला तीव्रतेनं वाटत होतं आपण कराटे ज्युडो शिकायला हवं. एकेकाला असा धडा शिकवता येईल. स्त्रियांच्या मुलींच्या वाटेला जाणाऱ्या हरामखोरांना तसंच सोडून देणं तिच्या स्वभावात बसणारं नव्हतं. आतल्या आत संतापाच्या उकळ्या फुटत तिला. एकदा असा एक प्रसंग आला की तिच्या संतापानं संयमाचा बांध तोडला. त्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे भराभरा रेल्वे स्टेशनचा जिना चढत होती. सकाळच्या घाई गडबडीत आजूबाजूला बघण्याचा प्रश्नच नव्हता. त्या गडबडीचा फायदा घेऊन समोरून येणाऱ्या एकानं तिला समोरनं धक्का द्यायचा प्रयत्न केला. सवयीनं ती सावध होतीच. चपळपणे ती बाजूला सरकली आणि त्या माणसाच्या शर्टाला धरून तिने त्याला अशा काही जोरदार थोबाडीत लावून दिल्या की तो माणूस
या अनपेक्षित आघातानं सटपटला. बाजूची गर्दी सावध झाली. 2-3 माणसांनी त्याला पकडून चांगला चोप दिला. पुन्हा आयुष्यात त्यांनी कधी मुलीकडे तोंड वर करून पाहिलं नसावं. मग काय, तिच्या या धाडसानं तिला चांगला धीर आला. असल्या आंबट शौकीन माणसाच्या शोधात ती स्वतःच सावध होऊन राहायला लागली. रात्री जेवताना घरच्या सगळ्यांना हा प्रसंग सांगताना तिची हसून हसून पुरेवाट झाली. तिच्या हसण्यात आजी आणि आजोबाई सामील झाले. माझी ताईसुद्धा अशीच बदमाशांना गाठून सरळ करायची बरं का. बाबा त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत रमून जात म्हणाले. एकूण काय तर हे बदमाशांना सरळ करणं पिढीची आत आहे. आई पापलेटचं कालवण सगळ्यांना वाढत म्हणाली. ताजं ताजं पापलेट बघितलं आधी तिच्या तोंडाला पाणी सुटलं. सकाळचं तिचं धाडस ती विसरली, पण भरपेट जेवतानाही वजन वाढून न देण्याकडे तिचा कल होता. आई, उद्यापासनं माझं तेलतूप जरा कमी कर गं. वजन वाढतंय ऑफिसात बसून बसून, आणि पुन्हा घरी आल्यावर तुझ्या हातचं मस्त चमचमीत जेवण. तोंडावर ताबाच राहत नाही गं. अगं हे काय नवीन खूळ अदिती. चांगलं खायचं प्यायचं झाडझूड व्हायचं. कसली गं खुळं ही तुम्हा हल्लीच्या पिढीत. आणि लग्न होऊन संसार सुरू झाला की कोण करणार असले लाड. आजीनं लाडानं तिला कुरवाळत म्हटलं. आजी, तुझी गाडी ना कुठूनही आली तरी लग्न संसार या विषयावर येऊन थांबते. अगं आदिती, तू बसून कुठे असतेस एका जागेवर. आणि हो ना, तुला काय कामाचं टेन्शन कमी आहे का सांग बरं. आईसुद्धा म्हणाली. हां, हे मात्र खरं आहे बरं का सुधा. आमच्या वेळी आम्हाला टेन्शन बेन्शन हा शब्दच माहिती नव्हता. आम्हाला भीती कसली. आमचे नाना कधी कुठल्या वेळी घरी येतील आणि जमदग्नीचा अवतार धारण करून आम्हाला फाईलावर घेतील. रोजची कामं काय, रांगोळी काढणं, अंगण सारवणं, तर कधी कधी बंबात लाकडं घालणं. नाही तर काय आई, हे अगदी खरं बोलला तो. आम्हाला रांगोळी वगैरे नाही काढायला लागली कारण आम्हाला अंगणच मिळालं नाही. पण मला पाढे आले नाही तर माझे अण्णा फाईलावर घ्यायचे. माझं गणित अगदी कच्चं, भीतीने घाम फुटायचा. आणि आई, तरीसुद्धा तू एवढ्या परिस्थितीत जिद्दीनं BA केलंस. आदितीला आईचा अभिमान होता. आणि आमच्या आईनं तेव्हा 8वी केलं नाही का गाई. तुम्ही तिघीच मुली होतात ना शाळेत तेव्हा, बाकी सगळी मुलं. लागलीच बाबांनी त्यांच्या आईची बाजू घेतली. हो तर, अरे मला शिकवलं असतं ना तर अजूनही शिकले असते. पण आमचे नाना पडले जमदग्नी. शिक्षण थांबवलं, लग्न करा, केलं. आजी डोळ्याला पदर लावत म्हणाली. काय वाईट झालं का तुमचं. आता शिकायचं असेल तर खुशाल शिका ना. मी शिकवू का इंग्रजी तुम्हाला. आजोबा उसळले. आता काय शिकणार हो कर्म. सकाळचं बोललेलं दुपारी नाही आठवत आणि आता म्हणे शिका. म्हणूनच आजी, मला आत्ता शिकायचं आहे. पुढे मला शिकू देत, चांगली नोकरी करू देत. माझ्या मागे लग्नाचा लाकडा नका ना लावू. पुढे मी तुझ्या एवढी होईन तेव्हा माझ्यावर पश्चात्तापाची वेळ येता कामा नये. खरं आहे पोरी, खरं आहे. किती विचारपूर्वक बोललीस ग. आता वाटतंय त्यावेळी हा विचार आम्ही का नाही केला. मग आता करा ना आजी. असं समज की तुझी इच्छा मी पूर्ण करतेय. आदिती गंभीर होत म्हणाली आणि त्या वाक्यानं वातावरण खरोखर गंभीर झालं. त्याबरोबर, आई, कालवण एकदम झक्कास आलाय. तू गेली होतीस का आज मार्केटमध्ये. आदितीची खुश झालेली जीभ एकदम बोलली आणि विषयाला कलाटणीच मिळाली. अगं हो, नाही तर कोण जाणार. काय सांगू तुला गं, पापलेट आणखीन महाग झालं आहे. पण आपल्याला 2 दिवस राहतं का मासे खाल्ल्याशिवाय. आई, सचिन कधी येतोय गं. त्याला घरची आठवण नाही का येत. आदितीला धाकट्या भावाची आठवण झाली. तो त्याच्या अभ्यासात दंग झाला आहे, दुसरं काय. इथे आला की दूर येण्या जाण्यात वेळ जातो, पण तिकडे काय जेवतो, कसा जेवतो, काही कळत नाही बघ. कधी कधी मला त्याची अतिशय काळजी वाटते. बरं, त्या हॉस्टेलची फी काय कमी आहे का, पण त्या बदल्यात मिळतं काय. आई, त्याला काही उपाय आहे का. तू आता काळजी करूत बसू नको, जेवून घे बरं. त्यावेळी शहरातल्या सिनेमाघरांना चांगले दिवस येऊ लागलेले.
जुनी सिनेमाघरं नवीन रूपात आकाराला येऊ लागली होती. पॉश वातानुकूलित सिनेमाघरात जायला नवीन पिढीला पर्वणी वाटत होती. चर्चगेटचं इरॉस आदितीचं आवडतं सिनेमाघर. लहान असताना आदितीला सिनेमा बघायला खूप आवडत असे. कुणी सिनेमा बघायला निघालं की ताबडतोब तयार होऊन बसत असे ती. जाणाऱ्याला काहीतरी थापा मारून तिला चकवून जायला लागे. आईबाबांबरोबर सिनेमा बघायला जाताना सगळ्यांना जत्रेला निघाल्यासारखा आनंद होई. आईबाबांनी त्यांच्या गावाला अनेकदा छोट्या आदितीला जत्रेला नेलं होतं. ती आठवण अजूनही तिने उरात जपून ठेवली होती. सिनेमाला जायचं ठरलं की आई लवकर स्वयंपाक करून बाबांची वाट बघे. आदिती, सचिन शाळेचा अभ्यास लवकर लवकर आटोपून सिनेमाला जायचं म्हणून चांगले कपडे घालून तयार होऊन बसत. आजी आणि आजोबा त्या रात्री कुठेतरी भजनाचा वगैरे कार्यक्रम बघून भजनाला जात असत. आदितीला वाटलं पूर्वी सिनेमाला जातानाही भजन कीर्तनाला जाण्यासारखा भक्तिभाव मनात असायचा आणि आता भजन कीर्तनात सिनेमा घुसू बघतोय. हा विचार तिच्या मनात आला आणि तिला हसायला आलं. आताही तरुण आदितीची आवड फारशी बदललेली नव्हती. फरक एवढाच की ही आवड आता महागडी झाली होती. ऑफिसमधल्या ज्या लोकांना सिनेमा बघायची आवड होती त्यांची आपोआप एक गँग तयार झाली. एकसारखी आवड असणाऱ्या लोकांना एकत्र यायला वेळ नाही लागत. इंग्रजीत एक म्हण आहे, बर्ड्स ऑफ सिमिलर फेदर फ्लॉक टुगेदर. तसंच काहीसं आदितीच्या गँगचं वागणं. या गँगमध्ये स्वामी तर होताच, अनिलही अधूनमधून हजेरी लावी. त्याशिवाय अकाउंट डिपार्टमेंटचे डॉली, अनवर, आणखीही HR चे एक दोघे या गँगमध्ये सामील झाले. आदितीच्या ऑफिसमध्ये महिन्यातून 2-3 वेळा सिनेमा बघायला जायची टूम निघे. शनिवारी हाफ वर्किंग डे असे. मग 5-6 जणांचा त्यांचा ग्रुप हसत खिदळत कुठल्या तरी इंग्रजी सिनेमाला नाहीतर हिंदी सिनेमा बघायला जायचा कार्यक्रम ठरवत असत. आदितीला इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती कुठलाही सिनेमा बघायला आवडायचा. भाषा कोणती का असेना, मनोरंजन झालं की काम भागलं. तिला दुःखी, रडवणारे सिनेमे अजिबात आवडायचे नाहीत. विशेषतः हलके फुलके, हसत खेळत 3 तास मजा देणारा सिनेमा असला की तिची कळी खुलत असे. ऑफिसच्या कंपूबरोबर जाताना आदिती स्वतःची अशी खास आवड बाजूला ठेवी. जो कोणी पहिला सिनेमा सुचवायचा त्याच्या म्हणण्याला किती मतं पडतात यावर सिनेमा पाहायचा ठराव पास होत असे. एकदा कोणीतरी भोजपुरी सिनेमाला जायचं ठरवलं. भोजपुरी भाषा कोणालाही येत नव्हती. कोणाचं किती लक्ष होतं, कोणाला सिनेमाची कथा किती कळली, कोणाला माहिती. पण 3 तास मजेत गेले. नंतर एकदा ती तामिळ सिनेमा बघायला गेली होती. भाषेचा बाउन्सर जात होता, पण मारामारीचा सिनेमा असल्यामुळे तिने झोपत का होईना पण मस्त सिनेमा बघितला. ऑफिसच्या बाहेर सगळ्या सहकाऱ्यांबरोबर एका वेगळ्या जगात वावरल्यासारखं वाटत असे. त्यावेळी जात पात, धर्म, आपापसातले द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा बाजूला पडत असत. सगळं विसरून ते लहान होत मस्ती करत. पॉपकॉर्न आणि आईस्क्रीमवर तुटून पडताना सगळ्यांचेच डोळे समोरच्या मोठ्या पडद्यावर आणि तोंड खाण्यात चुंपलेलं असे. सिनेमा संपल्यावर सगळेजण आपापल्या मार्गानं परत घरी जात. कधी नरिमन पॉईंटला फिरायला तर कधी मरीन लाईन्सच्या सुंदर दृश्याचा आनंद घेत भटकायला जात असत. या कॅम्पमध्ये अनवर आणि डॉलीसुद्धा कधीकधी सामील होत. डॉली स्टेनो होती तर अनवर पिऊन होता. शिकत होता, घरची गरिबी होती. डॉलीचा नवरा खूप दारू प्यायचा. दारू पिऊन आला की तिला बेदम मारायचा. एरवी मेकअपच्या आड दडलेलं डॉलीचं दुःख सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये बाहेर पडायचं. एरवी ऑफिसमध्ये काहीही कारण नसताना डॉली संधी मिळाली की कोणाशी तरी भांडण उकरून काढायची. हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही असा विचार करून आदिती तिच्यापासून अंतर ठेवून राहायची. पण सिनेमाच्या इंटरव्हलमध्ये डॉलीची दुसरी बाजू कळली. डॉली मनानं खूप चांगली होती. परिस्थितीने तिला भांडखोर केलं होतं. तेव्हापासनं तिच्या भांडखोर स्वभावाचं आदितीला काही वाटेनासं झालं. मधूनच तिला अनिताची आठवण येई. अनिता आणि इरफानचं प्रकरण लोक आता जवळजवळ विसरले होते, पण आदितीला मात्र तिला विसरता येत नव्हतं. रोज भेटणारी, साधी, आपल्यासारखीच वागणारी, एक आई असणारी अनिता अचानक संसार, मुलांना सोडून इरफानबरोबर चक्क पळून गेली. आदितीच्या मनावर त्यामुळे खूप खोल परिणाम झाला होता. अनिताला तिला विचारावंसं वाटत होतं की का अनिता, का तुला लहान मुलांना सोडून जाताना काहीच वाटलं नाही का?
अनिताविषयी तिच्या मनात एक आढी बसली होती. त्यातून ती अजूनही बाहेर आली नव्हती. अलीकडे तिला कळलं की अनितानं दिल्लीला तिची बदली करून घेतली होती. सहसा अशा बदल्या त्यांच्या ऑफिसात मिळत नसत, पण तिला तशी बदली मिळाली होती. 7 वर्षांनी लहान असलेल्या इरफानबरोबर ती लग्नाविना राहत होती. अनिताची मुलं अनिताच्या नवऱ्याबरोबर राहत होती. कदाचित वाईट नवरा म्हणून बदनाम झालेला अनिताचा नवरा चांगला बाप होण्याचा प्रयत्न करत असावा. कदाचित तो चांगला बाप असेलही. संधी मिळाली की अनिताला एकदा भेटायचं असं तिने मनाशी पक्क ठरवलं. सिनेमा बघता बघता ती नकळत कितीतरी वेळ अनिताविषयी विचार करत होती. पडद्यावरची नायिका आणि नायक यांचं मिलन कोणत्याही परिस्थितीत होणार हे ठरलेलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र हे नेहमी होतं का? काही महिन्यांपूर्वीचं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर तरळायला लागलं. त्या दिवशी जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सच्या स्टाफमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत होतं. नेहमीच्या शिस्तीच्या आणि गंभीर वातावरणाला दूर सारून नवीन साड्यांचा आणि उंची परफ्यूमचा मिश्र सुगंध दरवळला होता. अनिता, मोगरीचा गजरा मस्त शोभून दिसतोय तुझ्या पोनीटेलवर, पद्मा नेहमीच्या उत्साहानं म्हणाली. थँक्स पद्मा. अगं म्हटलं, आज सेक्शनमध्ये आपलं संक्रांतीचं हळदी कुंकू आहे, सत्यनारायणाची पूजासुद्धा आहे, तर एवढी हौस भागवून घ्यावी. एरवी कुठे मिळतोय ग गजरा बिजरा माळायला वेळ? तरी अनिता, तू मात्र संसार मुलं सांभाळून नेहमी छान छान साड्या नेसत असतेस बाई. मला तर इच्छा असूनही कधी जमत नाही साड्या नेसायला. पद्मा, अगं मनापासून इच्छा असली ना की सगळं काही जमतं. केळकरबाई त्यांच्या पांढऱ्या केसातून हात फिरवत फिरवत म्हणाल्या. आम्हाला तर साड्यांखेरी चॉईस कुठे होता? संसार करा, मुलं वाढवा, जेवण करा, आजार काढा, हे आणि ते. त्यातून साड्या नेस, सणवार कर. सासूबाईंची फार मानं. झाली कधी सुटका याच्यातून? तुम्हा आजच्या मुलींना बरं आहे, सुटसुटीत पंजाबी सूट घातलात ना की तुम्ही सुटल्या. केळकरबाईंच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच गडद झाल्या. बाई, काळ बदलतोय. तुमच्या आधी 9 वारी साड्या होत्या, नंतर 5 वारी साड्या आल्या, आणि आता पंजाबी ड्रेस येत आहेत. जिला तिला पाहावं तेव्हा पंजाबी ड्रेस, नाही तर काय तर म्हणे ती निळी पॅन्ट. यापुढे काय काय पाहायला लागणार आहे कुणास ठाऊक. आता तर काय म्हणे लग्नाचं वय पण वाढत चाललं आहे, शिक्षण वाढलं आहे, नोकरीच्या अपेक्षा वाढल्यात मुलींच्या. आता करा आपापल्या मनाने लग्न. केळकरबाईंचा रोख कुणावर आहे हे कळायला पद्माला वेळ नाही लागला. केळकरबाई, मुलींनी न शिकून कसं चालेल? नोकरी केली तर स्त्रीला किती मानानं जगता येतं पाहताय ना. आता तुमचंच उदाहरण घ्या की. अनिता म्हणाली. संभाषणाची गाडी आपल्यावर घसरतीये हे बघून बाई गप्प झाल्या. केळकरबाई, गेल्या महिन्याची अकाउंट स्टेटमेंट झाली का हो तयार? अनितानं विषय बदलत म्हटलं. देते बाई, लगेच देते. लगेच काही विषय बदलायला नको हां. नाक मुरडत केळकरबाई म्हणाल्या. हॅलो पद्मा. हॅलो अनिता. नमस्कार केळकरबाई. आज सगळं महिला मंडळ कसं रसरशीत सुंदर दिसतंय. आदिती सेक्शनमध्ये येत म्हणाली. हॅलो, गुड मॉर्निंग आदिती. अगं तू काय, तू नेहमीच सुंदर दिसतेस. अरे वा, पूजेला सगळे अगदी मस्त तयार होऊन आलाय. हो ना, आणि आज संक्रांतीचं हळदी कुंकू पण करतोय. तेवढीच 6 महिन्यातनं एकदा मज्जा. आदिती मॅडम, प्रमोशन मिळाल्याबद्दल अभिनंदन बरं का. पद्मानं मनापासून तिचं अभिनंदन केलं. थँक्स पद्मा. चालू द्या तुमची कामं, मी येते दुपारी. आज तुमच्याबरोबर डबा खायचा. संध्याकाळी पूजा झाली की आपण बरोबरच घरी जाऊ. का, आज कम्प्युटरचा क्लास नाही का तुझा? नाही ग, गेस्ट लेक्चर कॅन्सल झालं आहे. फोन आला होता आलमेडाचा, मग तेवढाच चान्स घेतला. कमाल आहे बाई तुझी. दिवसभराच्या ऑफिसमधल्या धावपळीनंतर पुन्हा कम्प्युटरचा क्लास. थकत नाहीस का गं? यावर आदिती हसली आणि म्हणाली. अनिता, तू रोज पहाटे उठून सगळं घरचं आवरून दूरवर प्रवास करून येतेस. घर, संसार आणि नोकरी या सगळ्यांचा सांभाळ प्रेमानं करतेस. तू नाही थकत? आणि असं आहे ना, आपल्या आवडीचं काम करायला मिळालं की नाही येत थकवा. आणि शिवाय तुम्ही सगळे आहात ना मदतीला. आपलं जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्स हे एक कुटुंब आहे. माझ्या नशिबानं मला आपल्या बॉससारखा वरिष्ठ अधिकारी मिळाला आहे. तुमच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी मिळाल्या आहेत. मला माझ्या आवडीचं शिकायला मिळतं आहे. अनिता, कॉम्प्युटर ही उद्याच्या इंडस्ट्रीची गरज आहे.
आपल्याला पुढे जायचं असेल तर बदलत्या काळाबरोबर आपल्याला बदलायला हवं. कितीतरी नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. आता कंटाळा करून कसं चालेल? बोलता बोलता आदितीनं सेक्शनमध्ये एक चक्कर मारली. पद्मा, अनिता, तुमच्या सहकाऱ्यांना आजच पेजर दिलेत बॉसनं. त्यामुळे त्यांना कुठूनही तुम्हाला संदेश पाठवता येतील. ते कसे वापरायचे ते शिकून घ्या. मी निघते, नंतर भेटू. संध्याकाळी पूजा झाल्यावर तिघींनी स्टेशनपर्यंत टॅक्सी केली. टॅक्सीचं भाडं वाटून घेतलं. टॅक्सीत तिघीही आपापल्या विचारात गुंग होत्या. अनिता आदितीच्या बोलण्याचा विचार करत होती. तिच्या मुलीचा विचार करत होती. ती घरी जाईपर्यंत मिनी शाळेचा गृहपाठ करून बसे. कधीकधी गणितं सोडवायला तिची मदत लागे. अनिता त्यांच्या गणिताबरोबर आयुष्याचं गणित सोडवायचा विचार करत होती. अनिताचा नवरा एका साधारण कंपनीत कामाला होता. त्याच्या तुटपुंज्या पगारात मुलांचं शिक्षण, घरखर्च कसं बसं चाललं होतं. लग्न न करून कोणी दुःखी तर लग्न करूनही कोणी दुःखी. सुख आणि दुःख घराघरातून लपंडाव खेळतोय. कसलं सुख देतोय मला नवरा? सगळं काही ओरबडून घेतोय. जगाला दाखवण्यासाठी हा चेहरा हसतमुख ठेवायचा, पण किती दिवस? मला आईचा दर्जा दिला आणि नवऱ्यानं उपकार केले. त्यांचे कपडे लत्ते, खेळणी, शिक्षण, इंग्रजी माध्यमात त्यांना घालणं हल्ली गरजेचं आहे. अनिता, तुझ्या मुलांना इंग्रजी शाळेत घाल, एवढी चांगली नोकरी आहे तुला. आणि मुलांना साधारण शाळेत प्रवेश घ्यायचा. सगळे तिला दोषी ठरवून मोकळे. पण खर्च, त्याचा हिशोब कसा ठेवायचा? कोण ठेवणार? सगळ्यांनीच मला गृहीत धरलाय. शिवाय रोजच्या जेवणाचं काय करायचं हाही प्रश्न. आज गेल्यावर कोणती भाजी करू? मिनीला बटाट्याची भाजी जीव का प्राण आहे, पण कालच तर केली होती. पुन्हा आज बटाट्याची भाजी म्हणजे अतिरेक झाला. याशिवाय काही माझ्या स्वतःच्या आवडीनिवडी, माझ्या गरजा. लग्न झाल्यापासनं काडीभर सुख नाही. कधी प्रेमाचा स्पर्श. छे, आयुष्य म्हणजे एक सुस्त अजगर झालाय. अनिता, अगं कसला विचार करतेयस? पद्मा, अगं असंच ग. रोजचे प्रश्न. रात्री काय जेवण करायचं? राजू मिनीचा अभ्यास झाला असेल का? रात्री बिछाण्याला पाठ लागेपर्यंत कसा वेळ जातो कळत नाही. कधी वाटतं या रोजच्या प्रश्नांच्या भेंडोळ्यात आयुष्य हळूहळू संपतंय का मलाच संपवतंय? अनिता खिडकीबाहेर बघत म्हणाली. शेवटचे शब्द ती मनातल्या मनात पुटपुटली. पद्मा स्वतःच्या विचारात हरवलेली होती. घरी गेल्यावर भाऊजाईची कटकट. घरात कामाला मदत नाही म्हणून तक्रारी. पण वहिनी नेहमी विसरते, मी महिन्याला मोठा पगार त्यांच्या हातात ठेवते तेव्हा कुठे माझ्या भाच्यांचं शिक्षण होतं आहे. पण त्याचं कुणाला काही नाही. एका घटस्फोटीत बहिणीचं, आत्याचं ते कर्तव्यच नाही का? एवढ्या मोठ्या कंपनीत माझी बहीण नोकरीला आहे असं भाऊ ज्याला त्याला अभिमानानं सांगत असतो. घरी घेतलेल्या वस्तू, त्यांचे हप्ते, टॅक्स हे भरता भरता हातात किती पगार राहतो. आणि माझे मला काहीच हक्कानं ठेवता येऊ नयेत. माझं भविष्य काय? ती एकदम गप्प होऊन गेली. अरे मुलींनो, तुम्ही सिरियस का होताय? चला आपापला मूड सांभाळा. पियुष प्यायला जायचं, मस्त मूड येईल. त्यानंतर तिघींची टॅक्सी पियुष हाऊस समोर थांबली. तिघी थंडगार पियुष प्यायल्या, मग ट्रेन पकडून आपापल्या घरी गेल्या. त्या जुन्या गोष्टी आठवून आदितीला थंडगार पियुषची चव ओठांवर आल्यासारखं वाटलं. ती विचार करत होती. त्या दिवशी सुंदर साडी नेसलेली, डोक्यात मोगरीचा गजरा घातलेली, लगबगीनं हळदी कुंकू देणारी अनिता तिच्या डोळ्यांसमोर आली. त्यानंतर थोड्याच दिवसात 7 वर्षांनी लहान असणाऱ्या इरफानबरोबर पळून गेलेली अनिता तिला आठवली. अनिताचं कोणतं रूप खरं? पडद्यावरची दुनिया आणि खरी दुनिया यात किती फरक असतो याचा अनुभव ती ऑफिसच्या आणि खाजगी आयुष्यात सुद्धा घेत होती. पडद्यावरचा सिनेमा संपला होता, पण आयुष्याचा सिनेमा चालूच राहणार होता. श्रोते हो, हा होता भाग 6. भाग 7 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.